गावाकडे कसं सांगा, मुलांना 10ला सगळी कामं आवरतात. आर्यू आहे ना, त्याच्यामुळे मला 11 वाजतात माझी कामं सगळी संपायला. कपडे हे ते सगळं, आणि केव्हा तो जर हे नसला तरी 12 पण वाजतात. आता जेवण बनवायचं दुपारचं. आलं माझं कुकुलू चिकुलू बघ आलं. आणि ह्याची काय सवय आहे काय माहिती, एक तास 2 तास झाले ना मम्मीला येऊन मिठी मारतोय. कसं बोलायचं तू असं येतो बघा, अशी मिठी मारतोय मम्मीला. कुठं पण असू दे, त्याला आठवण आली ना येतोय आणि अशी मिठी मारतोय मला येऊन. कशी मिठी मारतोय रे, अशी अशी कशी मिठी मारतो पिल्लू. आणि हा कपडे धुवायला पण आलेला, कपडे सुकात घालायला माझ्या बरोबर आलेला. शोन माझं कपडे सुकात घालायला आलेलं, कपडे सुकात घालायला आलेलं पिल्लू. चला आता स्वयंपाक काय बनवायचा आहे बघूया. काय बनवूया स्वयंपाक आर्यू? तुला काय पाहिजे खायला शोनपूला? काय पाहिजे तुला? चला स्वयंपाक बनवूया आता मी काहीतरी. आता माझ्या शोनूला म्हणे बेसनची पोळी पाहिजे म्हणे बघा. ओके देते तुला. काय भांडी कसली होती, भांडी ठेवूया खाली. त्याची चावी घ्यायची नाही, फ्रीजचा लॉक आहे ना, चावी मागायला. चावी त्याची घ्यायची नाही शोनू. फ्रीजची चावी नको, देतो मी तुला. बेसनची पोळी इथं आहे, बेसन वरती आहे. एक मिनिट थांब, एक मिनिट काय लो. कशाला पाहिजे तुला चावी फ्रीजची? हा कशाला रे? त्याला आता फ्रीजची चावी पाहिजे म्हणे बघा. काय पडलं? काय इथं काय पण नाहीये. काय पण नाही इथं फ्रीज मध्ये. बेसन तिथं घेतलं मी, ठेवलं बेसन तिकडं. हे बघ बघितला बरोबर, मी त्याला लपवून ठेवलं होतं. लपवून ठेवलं होतं मी त्याला चीज. तरी पण त्याला चीज दाखव, त्याला दाखव चीज. हे चीज अमूल चीज आहे ना, ती लपवून ठेवलं होतं. तो बेसनची पोळी घेतला ना तर तो वरती त्याच्यावरती ग्रेट करून त्याला आवडतंय. काय करते मी याला, जेव्हा लागते ना त्याला बेसनची पोळी, काय करते मी माहितीये, कांदा घालते त्याच्यामध्ये आणि दुसरं काही घालत नाही. कांदा, बेसन, थोडस मीठ आणि हळद घालते. आणि मग मी त्याला सिंपल असं, म्हणजे त्याला बेसनची पोळी म्हणतात, बेसनचा चिला म्हणतात, काय पण घेऊ शकतो. आणि तो खातोय. हा त्याच्यावरती मग ते चीज आहे ना, ते चीज असते ना, मग ते त्याला ग्रेट करून त्याच्यावरती घालायला लागतं. अशा प्रकारे पोळी मी त्याच्यावरती घालते थोडी, आणि मग चीज असते ना ते असं ग्रेट करून घालून देते. मग तो आवडीनं खातोय. मी पण बघितलं, टेस्ट छान आहे. चीज मला जरा आवडत नाही खरं. आणि पाहिजे केचप? ठीक आहे, विकतच केचप घेऊन आलं होतं. एव्हा पप्पानी घेऊन आलेलो. होय, मी घेऊन आलो म्हणून सांगितलंच नाही मी, पप्पानीच घेऊन आले म्हणून सांगितलं. हा कर, हा दाखव. मी दाखवलं की झालं. आता लवकर तर तिथं बसून काय करतो तू? चल जर घे. मी कुठं बसू? हा तू मला देत नाही होणारच नाही. मी याला लावून द्यायचं, मग हा आपल्या हाताने खातो. आणि तसं आपल्या हाताने खायला काय होतं शाळेला? चिरकुट असं का काय दिलं पिलो. त्याच्यामध्ये मी ना मटार घातले, टोमॅटो, कांदा आणि लसूण घालून आता बारीक पेस्ट करून देते. काय रे शोनू? आर्यनला ना आता जोरात फॅन चालू करून देऊन आले. इकडं मी आता भाजी करायला. काय सांगा, आता गरमीमध्ये पण फॅनची गरज लागते त्याला. मग तो मसाला आम्ही बारीक हे करून ठेवला होता ना, म्हणजे ते ना मटारची जर त्यांना हे केले ना, ते मी त्यांना सांगते तुम्हाला. एक
नुसते मटार केले तर म्हणे त्या मटार जे असतात ना त्यांना म्हणे तिख मीठ असं लागत नाही म्हणे. म्हणजे काय सांगतात मिस्टर म्हणत होते. मग ते म्हणतात असं थोडंसं त्यांना ना असं क्रश म्हणजे असं थोडं जास्त पण नाही, असं थोडंसं ओबडधोबड वाटलेलं ना त्याच्यामुळे असं त्यांना पाहिजे म्हणे मटारची आमटी. आणि टेस्ट पण छान लागते, मस्त पण लागते. मी पण म्हणजे मी आता जेव्हा आवडते ना तेव्हापासून मी तशीच बनवते. आणि आम्ही आता त्याच्यामध्ये घरी बनवतो तो साठवणीसाठी, तो मी त्याच्यामध्ये मसाला घालते. आणि इकडं मी ना भात ठेवलेला आहे, भात पण आता होत आलेला आहे. आणि थोडंसं पाणी आहे, भात पण व्हायला चाललेला आहे. तो इकडं आमटी उकळते, मग जेवण तयार. मग उकळत आलं ना मग वरती त्याच्यावरती मी अशी कोथिंबीर घालते बारीक अशी. ते ना खूप लवकर म्हणजे ओतायला भरपूर लवकर खूप ओतायला जाते, त्याला बघत राहावं लागतंय. ओतते खूप लवकर ते तेव्हा, त्याच्यामुळे असं आलं ना हे करायचं त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता, छान लागतंय खायला पण प्यायला पण मस्त लागतंय. आणि जर भाकरी असली, भाकरीचे तुकडे करून त्याच्यावरती जो जास्त घालून खाल्ला, वर थोडस तूप घालून, मला पण आवडते तसं. अशा प्रकारे ही आता उकळत आली, मग झाली आता भाजी भात खाण्यासाठी तयार. आमटी झटपट पण होते आणि जास्त टेन्शन पण नाही, झटकीपट.